आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी आज बिहारमध्ये मोदींच्या हस्ते बिहारमध्ये 13,000 कोटींच्या कामांचं भूमिपूजन। दुसरीकडे राहुल गांधी यांची बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रा। राहुल गांधींच्या यात्रेत तेजस्वी यादव देखील सहभागी होणार। प्रांजल खेवलकरांवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता। अनेक महिला तक्रारदार पोलिसांच्या संपर्कात। खेवलकरांनी काढलेले महिलांचे आक्षेपार्ह फोटो पोलिसांना सापडले। पवारांच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची आज बैठकीमध्ये विदर्भातील पदाधिकारीही सहभागी होणार। आगामी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यामध्ये चर्चा होणार। बिहार एसआयआर प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। आयोगानं वगळलेल्या मतदारांची नावं सार्वजनिक करण्याच्या सूचना मागच्या सुनावणीवेळी कोर्टानं आयोगाला दिल्या होत्या। ती नावं का वगळली त्याची कारणं देण्याच्याही कोर्टाच्या सूचना। 257 पानांचं प्रतिज्ञापत्र आता कोर्टात दाखल। भटक्या कुत्र्यांना शेल्टरमध्ये टाकण्याच्या आदेशाला स्थगिती। सुप्रीम कोर्टाकडून सर्व राज्यांना नोटीस। निवारा केंद्रातील सर्व कुत्र्यांना सोडलं जाणार। सगळ्या राज्यांना हा नियम लागू होणार। राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेशवारांना आता चाप बसणार। खासगी संस्थेतर्फे परदेशवारीला गेल्यास उत्पन्नाचा स्रोत सांगावा लागणार। परदेश दौऱ्यांचा सरकारला काय उपयोग याचा तपशीलही सांगावा लागणार। एसटी कर्मचाऱ्यांना गणपतीच्या आधी पुढील महिन्याचा पगार मिळावा। वित्त मंत्रालयाकडे कर्मचारी पगाराची फाईल सादर करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश। सोमवारी मंगळवारपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होणार, सूत्रांची माहिती। बेस्ट पतपिढीच्या सत्तेसाठी जेवणावळी आणि पैशांचं वाटप। सहकार समृद्धी पॅनलकडून आचारसंहितेचा भंग। बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंतांचा आरोप। उत्कर्ष पॅनलची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार। मिठी नदीतला गाळ उपसला जात नाही, त्या नावाखाली मनपाचे कोट्यवधी रुपये लाटले जात आहेत। अशा लोकांमुळेच मुंबईची तुंबई होते, पोलिसांचा कोर्टात दावा।